पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं माणुसकीला काळिमा फासणारी घटना 2 दिवसांपूर्वी उघडकीला आली आहे. एका 3.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं सोमवारी सकाळी बिंदू चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट उडाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी बिंदू चौक परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय. कारवाई शिक्षा दिली जायची. आज 53 मिनिटाला एक इथं अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होत आहेत, लवचियासारखे प्रकार घडतायत आणि कोण सुरक्षित, महिला सुरक्षित नाही आहेत. जर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरक्षित नाहीत तर महिलांनी अपेक्षा करायची काय? गृह खातं अक्षरशः ह्यामध्ये बरबटलेल्या करप्शन मध्ये. त्यामुळे कायदे कागदावर आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही, मार्ग सुरक्षित नाही आहे. म्हणून गृह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, अशी मागणी करतात. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भरत रसाळे, ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, उदय पोवार, प्रवीण पाटील, कॉम्रेड दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, राजेश वरक, चंद्रकांत भोसले, संजय पटकारे, संदीप मोहिते, संपतराव पाटील, भारती पोवार, वेदवती मोहिते, उज्ज्वला चौगले, शुभांगी साखरे, पूजा आरडे, स्वाती कांबळे, दीपाली घाटगे यांच्यासह इंडिया आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.